पवैतांद्वारे आम्ही तुला गौरव देतो आणि यावेळेस प्रभू जी उपकार स्तुती आम्ही या ठिकाणी करत असताना आम्ही तुला अग्रस्थान देतो की प्रभू तू या ठिकाणी येऊन तुझं सामर्थ्य हो आणि यावेळीचा सर्व काही ताबा तू घे, तुझं गौरव करून घे। यावेळेस जे कलाकार आहेत यांचंही तू सहाय्य कर आणि त्यांनाही तुझ्या कृपेने आशीर्वादित कर। आम्ही सर्व तुझ्या हाती स्वाधीन आहोत, येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आहे, आमेन। समोर देवाचे सुंदर सुंदर गीतं आम्ही सादर करणार आहोत आणि ही एक सुवार्ता प्रसार आहे। या माध्यमातून प्रभू येशूची सुवार्ता आम्ही गाजवत आहोत। कोणी आमची कला दाखवायला इथं आलो नाही, तर प्रभू येशूची सुवार्ता गाजवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। आणि ह्यावेळेस आमच्यामध्ये डॉक्टर प्रिया नरवडे आहेत, सुंदर गीत गातात। त्याचप्रमाणे त्यांचे पती आहेत मिस्टर महेंद्र नरवडे, ऑक्टोपॅड आणि बरंच काही खूप सामान घेऊन आलेले आहेत। ते पूर्वी ड्रम वाजवायचे तेव्हा पण मोठे सामान असायचं, घरातले भांडे असायचे असं, आणि आज पण ते काही आता इलेक्ट्रॉनिकचं खूप मोठं मोठं काय काय घेऊन सॅम्पलर वगैरे काय म्हणतात हो त्याला, सॅम्पलर मशीन, रिदम मशीन आणि भरपूर काही घेऊन आलेले आहेत। आणि त्याचप्रमाणे आमचे सिनियर आर्टिस्ट आणि कीबोर्ड प्लेयर अगदी फार सुंदर प्रभूचे गीतं वाजवतात आणि ब्रदर रवी अरसूड आमच्यामध्ये आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करतो। आणि त्यांच्यापेक्षाही सिनियर आर्टिस्ट आमच्यामध्ये आहेत। आमच्या सर्वात सिनियर म्हणजे माझ्या बरोबरीचे माझे बंधू विजय सुंदर उर्फ लड्डा, आम्ही त्यांना लड्डा म्हणतो कारण आम्ही दोघंही विजय सुंदर आहोत, त्याच्यामुळं त्यांना एक आम्ही नाव दिलेलं आहे लड्डाजी, आणि त्यांना सगळेजण लड्डाजी म्हणूनच ओळखतात। मगाशी मी याला विचारलं होतं तर लड्डाजीला ओळखतो का, तर म्हणजे हो साऊंडवाले ऑर्केस्ट्रावाले सगळे त्यांना ओळखतात। त्याचप्रमाणे आमच्यामध्ये आज अजून एक कलाकार आहे आणि तरुण कलाकार आहे, व्हिडिओ आणि फोटो काढणारे आहेत। त्यांचं नाव आहे स्टीफन भट्ट आणि खूप सुंदर फोटोग्राफी करतात ते। अजून तर पाहिलं नाही परंतु आता बघू, छान करते। सेट त्यांचा खूप सुंदर आहे, इथं छान लावलेला आहे आणि ते आमचा व्हिडिओ आणि फोटोज घेणार आहेत आजच्या कार्यक्रमाचे। आणि आम्ही सर्वजण आज निखिल आणि वैशाली यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेलो आहोत। त्यावेळेस मसीहा आराधना ग्रुप तर्फे आम्ही गीतांना सुरुवात करत आहोत। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। प्रशंसा करे क्यों ना कुछ होता रहे, स्तुति प्रशंसा करे क्यों ना कुछ होता रहे, उसको हम गाते रहे चाहे जहाँ भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो।
महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान, वह बड़े मैं घटूं, रहे उसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस। मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर दे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। हालेलुया, यस, प्रेज द लॉर्ड। मराठवाडा धर्म प्रांताचे उपाध्यक्ष सहपत्नी आलेले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत श्री सुंदर परिवारातर्फे आणि भोसले परिवारातर्फे। त्याचप्रमाणे सेंट फिलिप चर्चचे ते प्रिस्ट इन्चार्ज आहेत, त्यांचं स्वागत आहे। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। कोई भी वादा न होगा अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा, उसका कोई भी वादा। कोई भी वादा न होगा अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा, उसका कोई भी वादा। उसके आने का वादा भी होगा पूरा, देखेगा सारा जहां। उसके हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां। नीले आसमां के पार जाएंगे, नीले
आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। ये विश्वास मेरा जो होगा पूरा, सपना ये मेरा न रहेगा अधूरा। ये विश्वास मेरा, विश्वास मेरा जो होगा पूरा, सपना ये मेरा न रहेगा अधूरा। ये विश्वास मेरा, फिर संग हम रहेंगे अपने यीशु के, देखेगा सारा जहां। फिर संग हम रहेंगे अपने यीशु के, देखेगा सारा जहां। हमें यीशु रहता वहाँ, नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ, मेरा यीशु रहता वहाँ, मेरा यीशु रहता वहाँ। इन तेरे मैं कुछ भी नहीं यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, ये अपने हाथों में खुद मेरी सूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत, तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत। हशमत और जलाल के बादशाह तुझसे है मेरी जीनत, हशमत और जलाल के बादशाह तुझसे है मेरी जीनत। तेरे बिना ये जिंदगी मेरी, तेरे बिना ये जिंदगी मेरी बेरौनक बेसूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, ये अपने हाथों पे खुद मेरी सूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। तेरा कलाम है ऐसे जैसे हो अनमोल मोती, तेरा कलाम है ऐसे जैसे हो अनमोल मोती। चराग है कदमों के लिए और मेरी राहों की ज्योति, चराग है कदमों के लिए और मेरी राहों की ज्योति। शाहे ज़मां तू जिंदा खुदा तू, शाहे ज़मां तू जिंदा खुदा तू, तू मौजूदी मूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा,
तूने बनाया, समंदर की हद ठहराई। आसमां तूने बनाया, समंदर की हद ठहराई। चरिंद परिंद पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई। चरिंद परिंद पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई। कायनात इतनी सुंदर बनाई, कायनात इतनी सुंदर बनाई। तू खुद कितना खूबसूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। प्यार तो करता इतना, प्यार तो करता इतना, अपने हाथों पे खुद मेरी सूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है, मुझे तेरी जरूरत है, मुझे तेरी जरूरत है। थँक्यू सर. सुंदर चा सोहळा या ठिकाणी आपण सादर करत आहोत. ते वधूवर आपल्यामध्ये ऑलरेडी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आपण उठून उभे राहणार आहोत आणि वधू आणि वर यांच्याकडील ज्येष्ठ जनांना मी विनंती करतो की गीत सादर होत असताना या दोघांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठांनी घेऊन स्टेजवर यायचं आहे. गीत गाणारा तू
थँक्यू बाळाजी. बसून घेऊया. विशेष उपकार स्तुतीच्या प्रार्थनेला सुरुवात करत असताना शांत होऊ, मन स्थिर करू, माना खाली लावू, डोळे बंद करू, प्रार्थना करू. या विशेष उपकार स्तुतीच्या प्रार्थनेसाठी सुरुवातीची प्रार्थना सन्माननीय रेव्हरंड एस वाय घुलेपाळक साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ईश्वरा, तू आम्हाला इथपर्यंत सांभाळलंस म्हणून तुझ्या मनापासून उपकार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझं गौरव करीतो, तुला मान महिमा देतो, कारण तू आमचा जिवंत देवबाप आहेस. सर्व स्थितीमध्ये तू आमचा सांभाळ करतोस, रक्षण करीतोस आणि तुझं गौरव करण्याची संधी देतोस. याबद्दल मनापासून तुझे उपकार मानतो. यावेळेस प्रार्थना करीतो निखिल आणि वैशलसाठी. परमेश्वरा, यांचा विवाह काल संपन्न झालेला आहे. हा संपूर्ण विवाह विधी तुझ्या आशीर्वादात, तुझ्या सानिध्यात पार पाडलेला आहे असा आमचा पूर्णपणे विश्वास आहे. त्या प्रित्यर्थ परमेश्वरा, आज या ठिकाणी तुझी उपकार स्तुती करण्याची संधी देखील दिली, याबद्दलही तुझ्या मनापासून उपकार मानतो. प्रार्थना करीतो या उभयतांवर आशीर्वाद पाठव. त्यांच्या माध्यमातून परमेश्वरा, आज जे प्रियजन उपस्थित आहेत त्या सर्वांवर देखील तुझा विपुल आशीर्वाद पाठव. जो सुंदरसा गायकवृंद, वादकवृंद या ठिकाणी आहे परमेश्वरा, त्यांच्यावरही तुझा आशीर्वाद पाठव. पुढील वेळ तुझ्या स्वाधीन करतो. ही नम्र प्रार्थना आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात करतो म्हणून तो ऐक. आमेन. पण ऐकणार आहोत संत पावलानं इफिस्करास लिहिलेलं पत्र याच्या 5व्या अध्यायातील काही वचनं आपण यावेळेस वाचन करणार आहोत. रेव्हरंड भारशंकर पाळक साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं. देवाची ही पवित्र वचनं त्यांनी आम्हा सर्वांकरता वाचन करावी. आणि 22 ते काही वचनं मी आपणासाठी वाचन करतो. ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे. पतींनो, जशी ख्रिस्तानं मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्तानं मंडळीवर प्रीती केली आणि स्वतः तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करीतो तो स्वतःवरच प्रीती करीतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्यांचे पालन पोषण करीतो. जसे ख्रिस्तही मंडळीचे पालन पोषण करीतो तसे तो करतो. कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती उभयता एक देह होतील. हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी याच्या संबंधाने बोलतो आहे. तथापि तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी. हे देवाचे पवित्र वचन आहे. यावेळी देवानं जो कुटुंब रचनेचा आशीर्वाद निखिल आणि वैशाली यांना दिलेला आहे तो आपण बघत आहात. 24 तारखेपर्यंत ते वेगवेगळे होते, परंतु 25 तारखेपासून ते सहजीवन जगायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. हा देवाचा त्यांना आशीर्वाद आहे. परंतु आशीर्वादासह ज्या जबाबदाऱ्या देवबापानं दोघांना दिलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्यांचं विवेचन
त्यांच्याकरिता सन्माननीय रेव्हरंड RP राठोड पाळक साहेब हे करणार आहेत आणि त्या जबाबदाऱ्या काय आहेत त्या देखील त्यांनी जाणून घ्याव्यात. तर स्वर्गीय जिवंत देव बापा, आजच्या या दिनाद्वारे आम्ही तुला गौरव देतो, तुझी स्तुती करतो की या समयाद्वारे तू आम्हाला या ठिकाणी तुझ्या गोड सानिध्यामध्ये सहभागी केलेला आहेस. निखिलद्वारे तू जन्म दिलेला आहे आणि प्रभू त्यांचा नवीन संसार तू सुरू करून येथवर त्यांचं सहाय्य केलं आहे. आम्ही धन्यवाद देतो आणि आज या ठिकाणी जी का उपकार स्तुती किंवा रिसेप्शन या माध्यमातून तुझं गौरव करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित झालो आहोत. प्रार्थना करतो या वेळेतून तू सहाय्य कर. जी पवित्र वचनं आम्ही वाचन केले आहे त्याद्वारे प्रभू त्यातून आमचं जीवन आणि विशेष करून निखिल आणि वैशाली यांची वाटचाल असावी म्हणून त्यांचं सहाय्य कर. आम्ही सर्व तुझ्या हाती स्वाधीन आहोत. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. देव बापाच्या नावाला धन्यवाद असो. प्रभू येशूच्या नावात सगळ्यांना सलाम. आणि निखिल आणि वैशाली यांचं मी अभिनंदन करतो की नवीन कौटुंबिक जीवनातून प्रभूनं त्यांना जन्म दिलेला आहे आणि त्यांचा बाळक या नात्याने मी त्यांचं अभिनंदन करीत आहे. आणि आज आम्ही या ठिकाणी जे एकत्रित झालेलो आहोत की परमेश्वराच्या नावाला धन्यवाद गौरव देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आम्ही या ठिकाणी देखील एकत्रित झालो आहोत की भावी जीवन त्यांची वाटचाल आणि त्याद्वारेच परमेश्वरानं त्यांना सहाय्य करावं आणि त्यातूनच त्यांचा संसार अधिक आशीर्वादित व्हावा यासाठीच आजच्या या पवित्र वचनातून पाळकसाहेबांनी जो शास्त्र भाग वाचन केलेला आहे तो आम्ही ऐकलेला आहे आणि त्याद्वारे थोडक्यात असं मार्गदर्शन पाळक या नात्याने करणं हे माझं कर्तव्य आहे. अर्थात ऐकलेलं आहे. आणि 2 दिवस अगोदर 25 नोव्हेंबर या दिनाद्वारे एक पवित्र कौटुंबिक जीवनाद्वारे परमेश्वरानं त्यांना जन्म दिलेला आहे आणि हा दिवस निखिल आणि वैशाली आयुष्यामध्ये कदापिही विसरू शकणार नाही. कारण त्यांच्या आयुष्यासाठी त्यांच्या जीवनासाठी एक मोठा असा हा दिवस त्यांच्या प्रत्येक वर्षामधून त्यांना ही आठवण सदोदित आणि सदोदित राहणार आहे. आणि त्यातूनच संसारिक जीवन आम्ही जगत असताना विविध अशा जबाबदाऱ्या आम्हाला देखील पाहायला मिळतात. पवित्र वचनातून, पवित्र बायबलमधून आणि आजच्या शास्त्रपाठातून संत पावलानं देखील या पत्रामधून जो बोध कौटुंबिक जीवनासाठी आम्हाला केलेला आहे की आम्ही कसं कौटुंबिक जीवन जगावं किंवा आम्ही काय करावं, कशा रीतीने आम्ही वाटचाल करावी हे मार्गदर्शन आणि त्यातून आम्हाला हा बोध दिलेला आहे. आम्ही इतिहास जर बघितला तर परमेश्वरानं जे सर्व विश्व निर्माण केलं, परमेश्वर जो कर्ता आणि करविता आहे आणि त्यातूनच जी मानवाची निर्मिती केली आणि त्याद्वारेच पुरुष एकटा नसावा, त्याला सहचारणी असावी, जोडीदारी नसावी आणि त्याद्वारेच परमेश्वरानं देवानं स्त्रीला निर्माण केलं आणि एक कुटुंबाची स्थापना केली, कुटुंबांना आशीर्वाद दिला आणि त्याद्वारेच आज आम्ही जे या भूतलावरून हे मानवी जीवन जगत आहोत आणि त्याद्वारेच आम्हाला जे आशीर्वाद परमेश्वर आमच्या कौटुंबिक जीवनाद्वारे देत असतो, आमच्या भावी जीवनासाठी जे घर बांधत असतो आणि त्याद्वारेच तो आमचं सर्व सहाय्य करीत असतो आणि त्यातूनच पतीनं आपल्या पत्नीबरोबर कसं राहावं, पत्नीनं आपल्या पतीबरोबर कसं राहावं हे आम्हाला आमच्या या ख्रिस्ती कुटुंबाचा जो जीवितक्रम किंवा आमच्या ख्रिस्ती कुटुंबाकरिता जो बोध आम्हाला संत पावलानं या सेवकानं आम्हाला सांगितलेला आहे की आम्ही एकमेकांबरोबर कसे संबंध आम्ही
ठेवावे, त्याद्वारे कसं जीवन जगावं, ख्रिस्ती जीवन, आणि तोच बोध पाळकसाहेबांनी वाचन केला आहे. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. आणि त्याद्वारेच प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला ह्या पवित्र वचनातून हा बोध दिलेला आहे. जशी आमची ही मंडळी ही वधू आहे आणि आमचा वर हा पती आहे, आणि हा वर जो पती आम्हाला घेण्यासाठी एक दिवस येणार आहे. त्याद्वारेच जे आमच्या कौटुंबिक जीवनाद्वारे पती आणि पत्नीचं जे नातं, यातून आम्हाला संत पावलानं सांगितलेलं आहे की पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. आणि त्याद्वारेच हा बोध आमच्या पतीसाठी, आमच्या पत्नीसाठी आम्हाला संत पावलानं केलेला आहे. आणि आज या पवित्र वचनाद्वारेच त्यांच्या भावी जीवनासाठी, त्यांच्या कौटुंबिक जीवनासाठी थोडक्यात जे काही मार्गदर्शन मी त्यांना करत आहे, आणि जास्त वेळ घेणार नाही, परंतु थोडक्यात त्यांना 5 गोष्टी या ठिकाणी मी सांगू इच्छितो. निखिल, वैशाली, लक्ष आहे ना इथे? तुमच्या लग्नामध्ये जे पाळकसाहेब असतील तुमचा विवाह लावण्यासाठी, त्यांनी देखील कदाचित तुम्हाला त्या पवित्र विधीद्वारे संदेश दिला असेल, तुम्हाला मार्गदर्शन केलं असेल. परंतु आज क्राइस्ट चर्च मंडळीमध्ये देखील तुमचं स्वागत आहे, वेलकम आहे, अभिनंदन आहे, आणि त्यातून देखील तुमच्यासाठी थोडक्यात हे मार्गदर्शन आहे. आणि पहिली गोष्ट की परमेश्वर आमच्या जीवनाचा जो कर्ता आणि करविता आहे, आणि त्याद्वारेच निखिल आणि वैशाली यांना माझं हे सांगणं आहे की आपल्या कौटुंबिक जीवनासाठी, आपल्या सांसारिक जीवनाद्वारेच तुम्ही परमेश्वराला सर्वप्रथम स्थान द्या, अग्रस्थान द्या. की ज्यावेळेस तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये तुम्ही कोणतंही काम हाती घेत असताना, कोणतंही कार्य तुम्ही हाती घेत असताना, तुम्ही प्रार्थनापूर्वक परमेश्वराजवळ ते कार्य ठेवा. प्रार्थनेद्वारेच तुम्ही परमेश्वराला त्या कामकाजासाठी किंवा कार्यासाठी तुम्ही अग्रस्थान द्या प्रार्थनेद्वारे, आणि त्याच्या पुढे तुमचं ते सर्व काही कार्य, कामकाज जे काही तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही परमेश्वरासमोर ठेवा. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही परमेश्वरावर प्रेम करा आणि एकमेकांवर देखील तितकंच खूप 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 प्रेम करा. निखिलनं देखील वैशालीवर खूप खूप प्रेम करणं गरजेचं आहे, आणि वैशालीनं देखील निखिलवर तितकंच भरपूर प्रेम करणं गरजेचं आहे. ही दुसरी गोष्ट की निखिलनं वैशालीवर प्रेम करणं, वैशालीनं निखिलवर प्रेम करणं हे त्यांच्या कौटुंबिक जीवनासाठी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कारण आम्हाला प्रीतीविषयी जे काही पवित्र शास्त्रामधून जो बोध आम्हाला दिलेला आहे, आणि त्यातून छोटीशी जी आज्ञा आम्ही संडे स्कूलच्या या वर्गामधून ऐकतो की जी छोटीशी आज्ञा देव प्रीती आहे. आणि जर आम्ही त्या देवाची लेकरं आहोत, आम्ही जर एक ख्रिस्ती कौटुंबिक जीवनाद्वारे आमची वाटचाल करत आहोत की तुम्ही जे वडीलजन आहेत, ज्येष्ठ जन आहेत, वैशालीचे जे वडीलजन आहेत, निखिलचे जे वडीलजन आहेत, कुटुंबीय आहेत, किंवा जे नातेवाईक आहेत, या वडीलजनांचा तुम्ही आदरानं पाहुणचार करा, त्यांना सन्मान द्या. तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी आलंच काही कामकाजानं, तर त्यांचं तुम्ही आदरानं वेलकम करा, स्वागत करा. त्यांना एक ग्लासभर पाणी द्या, घरामध्ये बसवा, आणि त्यातून त्यांचा विशेष पाहुणचार करा, सन्मान करा. चौथी गोष्ट की तुम्ही एकमेकांवर तितकाच दृढ विश्वास ठेवा. निखिलचा वैशालीवर देखील
तितकाच विश्वास असणं गरजेचं आहे. वैशालीचा देखील निखिलवर तितकाच दृढ विश्वास असणं गरजेचं आहे. जर निखिलला कधी कोणी जर मित्रमंडळीने किंवा कोणी येऊन त्याला काही वैशालीविषयी सांगितलं तर त्यावर विश्वास न ठेवता त्याचा विश्वास वैशालीवर पूर्ण असणं गरजेचं आहे. तसंच वैशालीला देखील कोणी जर तिच्या मैत्रिणीने किंवा काही कामकाजावर काही कोणी सांगितलं निखिलबद्दल तर त्या वैशालीनं देखील त्याकडे लक्ष न देता आपल्या पतीवर आपल्या निखिलवर तितकाच दृढ विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि हेच निखिल आणि वैशाली यांना माझं हे सांगणं आहे की तुम्ही एकमेकांवर भरपूर 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 विश्वास ठेवा. परिपक्व तुमचा विश्वास करा, मजबूत तुमचा विश्वास होऊ द्या. आणि शेवटली 5वी गोष्ट की दर रविवारी होईल तितकं तुम्ही चर्चला नियमित जा. जे तुमची मंडळी आहे, जे तुमचे चर्च आहे, क्राइस्ट चर्चला तुम्ही नियमित जा आणि महिन्याचा जो दशांश आहे तो तुमच्याच चर्चमध्ये तुम्ही समर्पित करा. या 5 गोष्टी जर तुमच्या भावी वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही निश्चित जर तुमच्या संसारामध्ये बाळगल्या तर मी म्हणेल तुमचा संसार एक आदर्श आणि ड्यूटणीवर ठेवलेल्या दिव्याप्रमाणेच असेल. पहिली गोष्ट, परमेश्वराला कोणतंही कार्य कामकाज हाती घेत असताना आग्रहस्थान द्या, प्रार्थनापूर्वक परमेश्वरासमोर ठेवा एकमेकांवर. दुसरी गोष्ट, देवावर प्रेम करा, एकमेकांवर खूप खूप प्रेम करा. तिसरी गोष्ट, वडीलजन जे ज्येष्ठगण आहेत त्यांचा सन्मान पाहुणचार करा. चौथी गोष्ट, एकमेकांवर तितकाच दृढ विश्वास तुम्ही बाळगा. आणि 5वी गोष्ट, चर्चला नियमित या आणि जो दशांश आहे तो तुमच्या पवित्र तुमच्याच मंडळीमध्ये भंडारामध्ये तुम्ही टाका. तुमचा संसार आशीर्वादीच होईल, ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. संसार म्हटला तर कधी मी म्हणत नाही की कधीच वाद होणार नाही, वाद होत नाही. म्हणतात भांड्याला भांडं लागतं. आणि मग त्यातून निखिल आणि वैशाली, मी म्हणत नाही की त्यांना कधी संसारामध्ये चांगलं जर कधी वाद नाही झाला तर अधिक उत्तम आहे. परंतु ज्यावेळेस कधी तुमचं काही थोडकं जर काही कारण अडथळा निर्माण झाला, परंतु त्याच ठिकाणी तुम्ही त्या कारणाला वाव देऊ नका, तर त्याच ठिकाणी मिटून टाका. एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो, कारण उदाहरण देण्यासाठी खूप आवडतं. जास्त वेळ घेणार नाही. संसाराला सुरुवात झाली, महिना उलटला, दुसरा महिना देखील चालू झाला आणि नवीन संसार, नवीन सर्व काही कारोबार. आणि त्यामध्ये वैशालीसारखीची पत्नी होती, ती देखील स्वादिष्ट रुचकर असं जेवण बनवत होती. आणि एक दिवस असाच रविवारचा दिवस होता आणि चर्च करून आलेलं हे जोडपं आणि वैशालीसारखी वधू तिने सुंदर असं जेवण, बिर्याणीचं जेवण बनवलं. आणि मग जेवण बनवल्यानंतर मग सर्व काही व्यवस्थित अशा आनंदामध्ये होती हे दोघं जणं. आणि मग जेवण वाढण्यासाठी पतीला देखील भूक लागली, अगं मला भूक लागली. आणि मग निखिल देखील तसे म्हणू लागले पत्नीला. आणि मग पत्नीनं अहो एक 10 मिनटं थांबा ना, थोडं गॅस चालू आहे. आणि मग थोड्या वेळ 10 मिनटं उलटले आणि मग जेवणाची तयारी होत असताना हॉलमध्ये वैशालीसारख्या पत्नीनं ती बिर्याणीची डेग आणून उचलून हॉलमध्ये आणली. आणि मग हॉलमध्ये आणल्यानंतर पती देखील त्या ठिकाणी जेवणासाठी भोजनासाठी बसले. आणि मग भोजनासाठी बसलेलं असताना, भोजनाची तयारी झालेली असताना, भोजन वाढणार एवढ्या काय झालं, एका खिडकीतून छोटासा उंदीर आला आणि दारातून गेला. हे पाहिलं पतीनं, अगं आपला संसार नवीन, घरामध्ये उंदीर आलेत. तेव्हा खिडकीतून उंदीर आला, दारातून गेला.
पत्नी म्हणी नाही हो, दारातून आला खिडकीतून गेला. नाही नाही, मी आत्ता डोळ्यांनी बघितलं. वैशाली, खिडकीतून आला दारातून गेला. नाही नाही, दारातून आला खिडकीतून गेला. चालू झाला. पत्नी म्हणते दारातूनच आला, पती म्हणतात खिडकीतूनच आला. भांडण जुंपलं. एवढं काय भांडण जुंपलं, एवढं काय भांडण जुंपलं की त्यांचं भांडण विकोपाला गेलं, कोर्टात गेलं. ती बिर्याणी जेवण तसंच राहिलं आणि शेवटी त्यांचं डायव्हर्सवर वेळ आली. उंदीर तर निघूनही गेला, परंतु दोघांच्या ह्याच्यामध्ये वाद निर्माण झाले. सांगण्याचं तात्पर्य, संसारिक जीवनामध्ये बरेचसे असे उंदीर येतात, निघून जातात, परंतु त्याकडं लक्ष न देता, वाद न घालता आपला संसार प्रभूला घेऊन आपण चालवणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि हेच निखिल आणि वैशाली तुम्हा दोघांना मला सांगणं आहे की आपण संसारिक जीवनामधून वाटचाल करीत असताना ज्या जगिक गोष्टी आहेत, ज्याकडं लक्ष न लावता, त्यावर जास्त विचार न करता आपला संसार, आपलं कौटुंबिक जीवन परमेश्वराला घेऊन, प्रभू येशू ख्रिस्ताला घेऊन तुम्ही वाटचाल करा. ज्या गॉड ब्लेस.